हा महिना वृषभ राशीतील जातकांसाठी उत्तम राहण्याची प्रबळ शक्यता दिसत आहे। तुम्हाला या महिन्यात बरेच उत्तम परिणाम मिळतील ज्याचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही। नोकरीमध्ये तुमची पकड मजबूत होईल। तुम्ही खूप मेहनत कराल। दिवस रात्र लावून आपल्या कामांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार असाल आणि तुम्ही प्रयत्न करत असाल। तुमच्या याच कामामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुम्ही त्यांच्यावर कृपापात्र बनाल। व्यापार जगातच्या लोकांसाठी हा महिना अनुकूल राहणार आहे। तुमच्या व्यापारात उत्तम वृद्धी होण्याचे योग बनतील। काही जुन्या योजना ज्या बंद झालेल्या होत्या त्या परत चालू होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला आपल्या व्यापाराला पुढे नेण्यात यश मिळू शकते। प्रेम संबंधात काही समस्या येऊ शकतात परंतु महिन्याच्या उत्तरार्धात अनुकूल राहण्याची शक्यता आहे। तेव्हा तुम्ही आपल्या प्रियतम सोबत मनाची स्थिती जाणून घेण्यात सक्षम असाल। विवाहित जातकांसाठी हा महिना चढउतारांनी भरलेला राहील तरीही देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने तुम्ही आपल्या नात्यात समजदार दाखवून आपल्या वैवाहिक जीवनाला आनंदी बनवू शकाल। विद्यार्थ्यांसाठी हा महिना चढ उताराने भरलेला राहणार आहे। तुमच्या एकाग्रतेमध्ये कमी येईल परंतु देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने आणि महिन्याच्या उत्तरार्धात बुध आणि शुक्राच्या प्रभावाने तुम्हाला शिक्षणात उत्तम परिणाम मिळणे सुरू होतील। जर तुम्हाला विदेशात जायचे आहे तर त्यासाठी आता प्रतीक्षा करण्याची वेळ आहे। विदेशात गेलेल्या लोकांसाठी काही वेळ संघर्ष करावा लागू शकतो। आरोग्याला घेऊन अधिक समस्या दिसणार नाही। फक्त तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। उपाय: तुम्ही शुक्रवारी आपल्या गळ्यात सुद्धा स्फटिकाचे माळ धारण केली पाहिजे।